नमस्कार. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण, विभाग मेकॅनिक डिझेल. इंजिनाशी निगडीत असलेल्या टेक्निकल टर्म्स आपण या पाठामध्ये बघणार आहोत. पहिली टर्म आहे TDC, टॉप डेड सेंटर. सिलेंडरच्या वरील बाजूस ज्या ठिकाणी पिस्टनच्या गतीची दिशा बदलते त्या ठिकाणच्या स्थिर बिंदूस टॉप डेड सेंटर असे म्हणतात. म्हणजे पिस्टन या पॉईंटपर्यंतच जातो, त्याच्यावर जात नाही. म्हणजे टॉपमोस्ट जो पॉईंट आहे ज्या ठिकाणी पिस्टन पोहोचतो आणि परत त्याची उलट अशी गतीची दिशा बदलते आहे, तर त्याला म्हणतात टॉप डेड सेंटर, TDC. त्यानंतर आहे BDC, बॉटम डेड सेंटर. सिलेंडरच्या खालील बाजूस ज्या ठिकाणी पिस्टनच्या गतीची दिशा बदलते त्या ठिकाणच्या स्थिर बिंदूस बॉटम डेड सेंटर असे म्हणतात. या ठिकाणी पिस्टनची हालचाल क्षणभर स्थिर असते. म्हणजे जर तुम्ही बघाल तर हा इथे जो पॉईंट आहे हा बॉटम डेड सेंटर, म्हणजे सगळ्यात खाली येणारा, म्हणजे सगळ्यात बॉटमला जी स्थिती आहे पिस्टनची त्याला बॉटम डेड सेंटर असं म्हणतात. नेक्स्ट आहे स्ट्रोक. पिस्टनची हालचाल TDC पासून BDC पर्यंत किंवा BDC पासून TDC पर्यंत होते, त्याला स्ट्रोक किंवा पिस्टन स्ट्रोक असे म्हणतात. इंजिनचा स्ट्रोक हा क्रँक थ्रोच्या डबल असतो. जर तुम्ही बघाल स्ट्रोक म्हणजे काय, तर TDC पासून BDC पर्यंत जी हालचाल पिस्टनची होते त्याला म्हणतात स्ट्रोक. नेक्स्ट आहे बोअर. सिलेंडरच्या आतील व्यासाला बोअर असे म्हणतात. सिलेंडरचा हा जो व्यास आहे आतला त्याला बोअर असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे सायकल. इंजिनमध्ये शक्ती निर्माण करण्यासाठी सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट या क्रिया क्रमाने पूर्ण केल्या जातात, त्याला सायकल असं म्हणतात. क्लिअरन्स व्हॉल्यूम, त्यानंतर स्ट्रोक किंवा स्वेप्ट व्हॉल्यूम आणि टोटल व्हॉल्यूम असे तीनही आपण व्याख्या किंवा संज्ञा या टर्म्स आपण एका वेळेला बघणार आहोत. क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणजे पिस्टन टॉप डेड सेंटरला TDCला असताना पिस्टन हेड व सिलेंडर हेड यांच्यामध्ये जी पोकळी असते त्याला क्लिअरन्स किंवा चेंबर व्हॉल्यूम असे म्हणतात. क्लिअरन्स व्हॉल्यूमचं सूत्र आहे टोटल व्हॉल्यूम वजा स्ट्रोक किंवा स्वेप्ट व्हॉल्यूम. आता इथे आपण बघू शकतो की क्लिअरन्स व्हॉल्यूम जेव्हा पिस्टन टॉप डेड सेंटरला आहे तेव्हा TDC पासून जी वरची आपल्या म्हणजे पिस्टनचा वरचा भाग कडा आणि सिलेंडरची आतली कडा या दोघांमध्ये जी पोकळी असते त्याला म्हणतात क्लिअरन्स व्हॉल्यूम. नेक्स्ट आहे स्ट्रोक किंवा स्वेप्ट व्हॉल्यूम. सिलेंडरमध्ये पिस्टनच्या TDC ते BDC यांच्यामधील पोकळीस यांच्यामधल्या पोकळीला स्ट्रोक किंवा स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणतात. स्ट्रोक किंवा स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे टोटल व्हॉल्यूम वजा क्लिअरन्स व्हॉल्यूम. जर तुम्ही बघाल आकृतीमध्ये तर TDC आणि BDC याच्यामध्ये जो व्हॉल्यूम असतो त्याला म्हणतात स्वेप्ट व्हॉल्यूम किंवा स्ट्रोक व्हॉल्यूम. नेक्स्ट आहे टोटल व्हॉल्यूम. पिस्टन BDCला असताना पिस्टन हेड आणि सिलेंडर हेड यांच्यामध्ये जी पोकळी असते त्याला टोटल व्हॉल्यूम म्हणतात. म्हणजेच टोटल व्हॉल्यूम म्हणजे काय आहे, क्लिअरन्स व्हॉल्यूम प्लस स्वेप्ट व्हॉल्यूम. तसंच त्याचं सूत्र आहे लिहिलेलं इथे, टोटल व्हॉल्यूम बरोबर स्ट्रोक व्हॉल्यूम प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे आपली पिस्टन डिस्प्लेसमेंट. ज्यावेळी सिलेंडरमध्ये पिस्टन BDC कडून TDC कडे जातो, म्हणजे बॉटम डेड सेंटरपासून टॉप डेड सेंटरपर्यंत जातो, त्यावेळेला तो किती गॅस बाहेर टाकतो त्याला पिस्टन डिस्प्लेसमेंट असे म्हणतात. पिस्टन डिस्प्लेसमेंट CC मध्ये मोजतात, म्हणजे क्युबिक सेंटीमीटरमध्ये मोजतात. थ्रो, क्रँक पिन सेंटर आणि मेन जर्नल सेंटर यामधील अंतरास थ्रो असे म्हणतात. पिस्टन स्ट्रोक थ्रोच्या दुप्पट असतो. फायरिंग ऑर्डर. मल्टी सिलेंडर इंजिनच्या
प्रत्येक सिलेंडरमध्ये, म्हणजे अनेक सिलेंडर असलेल्या इंजिनच्या प्रत्येक सिलेंडरमध्ये ज्या क्रमाने पॉवर स्ट्रोक घडतो त्या क्रमाला फायरिंग ऑर्डर असे म्हणतात. नेक्स्ट आहे कॉम्प्रेशन रेशो. टोटल व्हॉल्यूम आणि क्लिअरन्स व्हॉल्यूम यांच्या गुणोत्तरास कॉम्प्रेशन रेशो असे म्हणतात. म्हणजे कॉम्प्रेशन रेशो बरोबर स्वेप्ट व्हॉल्यूम किंवा स्ट्रोक व्हॉल्यूम प्लस VC म्हणजे क्लिअरन्स व्हॉल्यूम, या दोघांची बेरीज भागिले VC म्हणजे क्लिअरन्स व्हॉल्यूम, असं कॉम्प्रेशन रेशोचं सूत्र आहे. थँक्यू.